महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी पुढाकार घेतले। मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महिलांना कायदे, शैक्षणिक, रोजगार, प्रशासकीय कामकाज व इतर अधिकारांबाबत विनामूल्य मार्गदर्शन व सेवा दिली जाणार आहे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शनिवार दिनांक 8 मार्च रोजी अलिबागमध्ये कामताळी येथे या ट्रस्टचा शुभारंभ करण्यात आलाय। मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या सेवा फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्ष शैला पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले। तसेच मोफत सल्ला केंद्राचे उद्घाटन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, लोकनेते ॲडव्होकेट दत्ता पाटील, लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या ॲडव्होकेट नीलम हजारे, अलिबागच्या माजी नगरसेविका रुशाली ठोसर, संजना कीर, प्रिया वेलणकर, अश्विनी पाटील, पल्लवी आठवले, स्नेहल म्हात्रे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय सर्वांगीण विकासासाठी मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट सुरू करण्यात आली आहे। या ट्रस्टच्या माध्यमातून महिलांना कायदेविषयक सल्ला, कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रमांसाठी मार्गदर्शन, शासकीय योजनांविषयक माहिती, शासकीय यंत्रणेशी संबंधित कामात मदत, रोजगारविषयक मार्गदर्शन, आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन, कौटुंबिक मिळकतीतील कायदेशीर अधिकारांवरील सल्ला, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज, प्रशिक्षण या सर्व सेवा विनामूल्य देण्यात येणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी दिली आहे। शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना आपण शालेय उपयोगी वस्तू देऊन त्यांना मदत केलेली आहे। या ट्रस्टमध्ये आम्ही सहाण आदिवासी शाळा, तसेच वाडगाव आदिवासी शाळा आणि नगरपालिका अलिबाग या शाळेमधल्या गरजू मुलांना आपण शाळोपयोगी वस्तू देऊन आपण त्यांना मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे। पण असं लक्षात आलं की महिलांचे जे प्रश्न आहेत ते खूप मोठे आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे गरज आहे, असं या चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा त्यासाठी हा जो उपक्रम आहे केलेला आहे। या उपक्रमात आपण महिलांचे जे सर्व आर्थिक, राजकीय, कौटुंबिक ज्या समस्या आहेत त्याबद्दल आपण मार्गदर्शन यामध्ये विनामूल्य करणार आहोत। यासाठी या ट्रस्टची आपण स्थापना केलेली आहे। त्यासाठी तुम्ही सर्वजण महिला आम्हाला सहाय्य कराल आणि आमचं मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक होईल अशी प्रस्तावना करून मी 2 शब्द। मल्टीटास्किंग दिसतं तेवढं सोपं नाहीये। जेवढ्या संधी आज सगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत तेवढ्या हे पण आहे, म्हणजे कठीणाई पण येते। ते वाढताना, मोठं होताना पाय खेचणारे खूप जण असतात, कॉम्पिटिशन मार्केटमध्ये खूप आहे, पण हे सोपं नाही आहे करताना। पण मानसीजी तुम्ही हे करता आणि आज ज्या NGOचं उद्घाटन केलंय, मला या क्षेत्रात थोडी माहिती आहे, आवड आहे। मी मिझोरामपासून पांडिचेरीपर्यंत अनेक वेगळ्या उपक्रमात काम केलेलं आहे आणि मला म्हणजे मी बऱ्याच UNDP आणि याच्या कॉन्फरन्सेसना गेली आहे, तर सगळ्यात कमी निधी आणि सगळ्यात कमी NGO हे लीगल सेलसाठी आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम तुमचं खूप मोठं कौतुक की तुम्ही हे करताय। त्यातनं त्यांना तसा फायदा काहीच होणार नाहीये, होणार आहे ते मानसिक समाधान, कोणाला तरी मदत करण्याचं। पण तुम्हाला सांगते आणि ही काळाची गरज आहे। आज तुम्ही पाहिलं, आपण एकीकडे गुलाबी फुगे लावतो, एकमेकींना भेटतो, हॅपी वुमन्स डे बनवतो, 4 बॅनर लागतात, 5 पोस्ट लागतात, पण मला हा गंभीर विषयात खूप खोलात हात घालायचा नाहीये। पण महिलांची स्थिती प्रचंड गंभीर आहे, खूप म्हणजे खूप गंभीर आहे। रेप केसेस असतील, डोमेस्टिक अब्यूज असतील, न रजिस्टर केलेल्या केसेस असतील आणि हक्क न माहिती असलेल्या महिला असतील आणि मानसिकता जी असेल महिलांची, आजही प्रचंड पिळवणूक या महिलांवर आहे। आणि आजचं जे राजकारण आपलं आहे त्याच्यात मीडियावर भलतंच दाखवतात आणि खरे जे प्रश्न आहेत, जे बायकांना फेस करायला लागतात, त्याची चर्चा फार कमी होते। आणि अशा वेळी अशा संस्थांचं महत्त्व मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्थापन केली त्याच्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक। आणि मला वाटतं ही संस्था शेतकरी कामगार पक्षाचा आहे, आन बान आणि शान असेल। आणि आपलं ध्येय धोरणच आहे की महिलांना समान ठेवणं, महिलांना मदत करणं
आणि मी तुम्हाला या ठिकाणी या प्रसंगी सांगते, तुम्हाला कोणती मदत इथे लागली, मॅनपॉवरची मदत लागली, तुम्हाला आर्थिक मदत लागली, कधी मला सांगा, मी तुम्हाला चेक पाठवते. तर मी या ट्रस्टला तुम्हाला करीन आणि खरंच या ठिकाणी तुम्ही एक मस्त संस्था हे केली आणि हा महिला दिन नक्कीच लक्षात राहील आणि आपण पुढच्या वर्षी परत येऊ आणि किती महिलांना आपण मदत केलं हे आपण त्या दिवशी आढावा घेऊ. खरंच आज सुप्रियाताई, शैलाताई यांना एक चांगला अनुभव आहे एक महिला म्हणून. आणि कसं आहे, मी 40च्या आत आहे, त्याच्यामुळे चैताली आपल्याला महिला म्हणून काम करताना खूप आपल्या सासवांची यांची सपोर्ट सिस्टीम होती. त्या काळी त्यांना काम करणं एवढं सोपं नव्हतं. म्हणजे मी नेहमी मीनाक्षीताईंबद्दल पण बोलते की त्या काळी एवढं वाचन असणं, आमदार बनणं आणि ओपनमधनं आमदार बनणं ही खूप वेगळी गोष्ट होती. त्याच्यामुळे स्वर्गीय मीनाक्षीताईंचं सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करते, त्यांची आठवी स्मृती विनम्र अभिवादन करते. आणि पुन्हा एकदा आपण सगळे इथे जमलात त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आभार मानते, कौतुक करते, महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.